हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे सेम्बलेन्स. सेम्बलेन्सचं मिनिंग आहे द आउटवर्ड अपिअरन्स ऑर अपॅरंट फॉर्म ऑफ समथिंग स्पेशली वेन द रियालिटी इज डिफरंट. म्हणजेच जे आउटवर्ड अपिअरन्स असते म्हणजेच बाह्य देखावा जो असतो, पण काय आहे रियालिटीमध्ये ते सगळं वेगळं आहे, फक्त एक बाहेरचा देखावा आहे, त्याला काय म्हटलं जातं सेम्बलेन्स. ओके, सेम्बलेन्स म्हणजे काय होते मग बाह्य रूप किंवा बाह्य देखावा. सोंग सुद्धा म्हटलं जातं. सोंग घेणे, सोंग घेणे, ढोंग, ढोंग करणे किंवा अभिनय म्हणजेच ऍक्टिंग. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत आता सेम्बलेन्सचे? ते आहे चेरेड, डिस्ग्विज, मास्कुरेड आणि प्ले ऍक्टिंग. हे आहेत सिनोनिम कशाचे? सेम्बलेन्सचे. एकदा परत वाचून घ्यायचे कारण की थोडे हार्ड वर्ड्स आहे, याचे हार्ड वर्ड आहे, सिनोनिम हार्ड्स आहेत सेम्बलेन्सचे. काय आहेत? चेरेड, डिस्ग्विज आणि मास्कुरेड आणि प्ले ऍक्टिंग. आणि अँटोनिम्स काय आहेत? ब्लंटनेस, कॅन्डिडनेस, कॅन्डॉर आणि डायरेक्टनेस. तर सेंटेन्स बघूया आपण कसं फ्रेम करण्यात आलेला आहे. सो शी ट्राईड टू फोर्स हर थॉट्स बॅक इनटू सम सेम्बलेन्स ऑफ ऑर्डर. तिने तिच्या विचारांचा पुन्हा व्यवस्थित तिने तिच्या विचारांना तिने तिच्या विचारांना पुन्हा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. ओके, सो हे आहेत सेंटेन्स आणि याच्यामध्ये सेम्बलेन्स असं यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे कॅलिब्रेट. कॅलिब्रेटचं डेफिनेशन आहे मार्क अ गॉज ऑर इन्स्ट्रुमेंट विथ अ स्टँडर्ड स्केल ऑफ रीडिंग. म्हणजे काय होते? तर अचूक मोजमाप करण्यासाठी मोजमापनाच्या साधनावर मोजमापाच्या खुणा करण्याची क्रिया, त्याला काय म्हटलं जातं? कॅलिब्रेट असं म्हटलं जातं. जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वगैरे जे लॅब्समध्ये केमिस्ट्रीचे जे हे होत असतात, एक्सपेरिमेंट होत असतात, तर त्याच्यामध्ये आपण थर्मोमीटर यूज करतो, वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो. सो ते जे आहे त्याच्यामध्ये कधी कधी एरर असतं, तर त्या एररला व्यवस्थित करण्यासाठी काय करण्यात येते? त्या इन्स्ट्रुमेंट्सला कॅलिब्रेट करण्यात येते. म्हणजेच काय करण्यात येते? तर अचूक मोजमाप करण्याकरता त्याचं अचूकमध्ये म्हणजे रीडिंग जे आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणून त्याला कॅलिब्रेट असं करण्यात येते. म्हणजेच अचूक मोजमापन करण्यासाठी मोजमापनाच्या साधनांवर मोजमापाच्या खुणा करण्याची जी क्रिया असते त्याला म्हणण्यात येते कॅलिब्रेट. सिनोनिम्स काय आहेत? तर मेजर्ड, रेजिस्टर्ड, सिरियलाइज्ड आणि टेपर्ड. आणि अँटोनिम्स आहेत डिसऑर्डर, डिसऑर्गनाइज, गेस आणि इग्नोर. सो सेंटेन्स बघून घेऊया आपण कॅलिब्रेट कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. द रेडिओ कार्बन रिझल्ट्स वुड नीड टू बी कॅलिब्रेटेड टू कन्वर्ट देम टू द कॅलेंडर एजेस. तर जे रेडिओ कार्बनचे जे रिझल्ट्स आहे त्याला कॅलेंडर एज मध्ये कन्वर्ट करण्याकरता कॅलिब्रेट करण्याची आवश्यकता आहे, असं या सेंटेन्समध्ये म्हणण्यात आलेलं आहे. ओके, आणि असं कॅलिब्रेट या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. काय? तर रेडिओ कार्बन रिझल्ट्सला कॅलेंडर एज मध्ये कन्वर्ट करण्याकरता कॅलिब्रेट करण्याची आवश्यकता आहे. नेक्स्ट वर्ड बघूया फ्लेम पॉइंट. फ्लेम पॉइंटचं काय डेफिनेशन आहे? ऑफ अ पर्सन ऑर देअर बिहेवियर टेंडिंग टू अट्रॅक्ट अटेन्शन बिकॉज ऑफ देअर एक्झिबरन्स आणि कॉन्फिडंट अँड स्टायलिशनेस. ओके, सो म्हणजे काय होते? तर एखाद्या व्यक्तीची किंवा त्याच्या
वागणुकीची उत्कटता, आत्मविश्वास आणि स्टायलिशमुळे लक्ष वेधून घेणे, त्याला काय म्हटलं जातं? फ्लेमबॉयंट. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीची किंवा त्याची जे वागणूक आहे त्याची उत्कटता, आत्मविश्वास आणि स्टायलिशमुळे तो जो लक्ष वेधून घेत आहे त्याला म्हटलं जातं फ्लेमबॉयंट. आणखी काय म्हटलं जातं तर दिखाऊ, उत्साही, जोशपूर्ण. सो सिनोनिम्स काय आहेत फ्लेमबॉयंटचे? ऑस्टेंटेशियस, एक्झुबरंट, कॉन्फिडंट. आणि सिनोनिम्स एकदा आणखी वाचून घेऊया आपण. ऑस्टेंटेशियस, ओके, एक्झुबरंट आणि कॉन्फिडंट हे आहेत सिनोनिम्स कशाचे? फ्लेमबॉयंटचे. आणि अँटोनिम्स आहेत मॉडेस्ट आणि रिस्ट्रेंट. सो आता यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये फ्लेमबॉयंट. द बँड्स फ्लेमबॉयंट लीड सिंगर, म्हणजे बँडचा दिमागदार मुख्य गायक, असं या फ्लेमबॉयंट यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्समध्ये. इथे काय यूज करण्यात आलेला आहे? फ्लेमबॉयंट म्हणजे दिमागदार. नेक्स्ट वर्ड आहे पॅराफ्रेज. पॅराफ्रेजचं डेफिनेशन आहे एक्सप्रेस द मीनिंग ऑफ समथिंग रिटन और स्पोकन यूजिंग डिफरंट वर्ड्स स्पेशली टू अचीव ग्रेटर क्लॅरिटी. म्हणजेच वेगळ्या वेगळ्या शब्दात किंवा आपण म्हणू की दुसऱ्या सोप्या शब्दात समजावून सांगणे किंवा व्यक्त करणे, त्याला म्हटलं जातं पॅराफ्रेज. किंवा भिन्न शब्दात त्याला अनुवाद करणे असे सुद्धा म्हटलं जातं. तर पॅराफ्रेज म्हणजे काय होते? भिन्न शब्दात अनुवाद आणि दुसऱ्या सोप्या शब्दात व्यक्त करणे, याला म्हटलं जातं पॅराफ्रेज. सो सिनोनिम्स काय आहेत तर रिवर्ड, रिफ्रेज, रिवाइज आणि रिस्क्रिप्ट. अँटोनिम्स बघून घेऊया आपण. अँटोनिम्स आहेत कॉपी, ट्रान्सक्रिप्ट आणि ट्रान्सक्रिप्शन. हे आहेत अँटोनिम्स कशाचे? पॅराफ्रेजचे. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे? फर्स्ट वर्ड तो आहे हॉस्पिटल. हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॉस्पिटलला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? रुग्णालय. द प्लेस फॉर द ट्रीटमेंट सिक पीपल, जिथे सिक पीपल आहे म्हणजे जे रुग्ण आहे त्यांची जिथे ट्रीटमेंट केल्या जाते ज्या प्लेसवर, त्याला म्हटलं जातं हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलला काय म्हटलं जातं? रुग्णालय. नेक्स्ट आहे स्टेबल. स्टेबलचं काय आहे मीनिंग? द प्लेस वेअर हॉर्सेस आर हाऊस्ड. तर जिथे हॉर्सेसला ठेवण्यात येते, जिथे हॉर्सेस राहतात त्याला काय म्हटलं जाते? स्टेबल असं म्हटलं जाते. आणि स्टेबल म्हणजे काय होते तर तबेला. स्टेबल म्हणजे होते तबेला, जिथे घोड्यांना ठेवलं जातं. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे पॉलीअँड्रिस. ओके, पॉलीअँड्रिसची करेक्ट स्पेलिंग आहे POLYANDRIES. ऑप्शन डी करेक्ट आहे. आणि पॉलीअँड्रिस म्हणजे काय होते तर बहुपती विवाह. म्हणजेच काय तर एका स्त्रीचे अनेक पुरुषांशी विवाह असणे, त्याला काय म्हटलं जातं? पॉलीअँड्रिस. नेक्स्ट वर्ड आहे आणि पॉलीअँड्रिसची करेक्ट स्पेलिंग आहे POLYANDRIES. ओके, सो नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे कार्कॅस. कार्कॅसची करेक्ट स्पेलिंग आहे CARCASS. ऑप्शन डी करेक्ट आहे. आणि कार्कॅस म्हणजे काय होते तर जनावरांचे जे मृत शरीर असतात त्याला म्हटलं जातं कार्कॅस. जनावरांचे
मृत शरीर याला म्हटलं जातं कार्कॅस. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ओव्हर द टॉप. ओव्हर द टॉपचं मिनिंग काय आहे? टोटली एक्सेसिव्ह अँड नॉट सुटेबल फॉर द ओकेजन, म्हणजेच अति करणे. ओके, अति करणे, अत्यंत करणे, अतिशय करणे, त्याला म्हटलं जातं ओव्हर द टॉप. अति किंवा अतिशय, किंवा आपण काय म्हणू की एखादी गोष्ट अत्यंत किंवा जास्त प्रमाणात करणे, याला काय म्हटलं जातं? ओव्हर द टॉप. एक्झाम्पल बघून घेऊया. तर एक्झाम्पल आहे हर साडी वॉज वे ओव्हर द टॉप फॉर सोंबर ओकेजन लाईक दिस. अर्थ काय आहे याचा? तर तिची साडी या गंभीर प्रसंगासाठी खूपच जास्त काय होती? थाटामाटाची होती. तिची साडी या गंभीर प्रसंगासाठी खूपच जास्त थाटामाटाची होती, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, सो हे आहेत ओव्हर द टॉप. ओव्हर द टॉपचं काय मिनिंग आहे? तर अति किंवा अतिशय किंवा एखादी गोष्ट अत्यंत किंवा जास्त प्रमाणात करणे. नेक्स्ट आहे आउट ऑन अ लिम. आउट ऑन अ लिमचं मिनिंग आहे डू समथिंग रिस्की और समथिंग दॅट अदर्स डू नॉट सपोर्ट, लिव्हिंग द डोअर इन डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे काय होते? तर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून किंवा त्याचे समर्थन करण्यासाठी धाडस दाखवणे, म्हणजे काय होते? आउट ऑन अ लिम. आता एक्झाम्पल बघून घेऊया, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल की काय होते त्याचा अर्थ. शी वॉज आउट ऑन अ लिम विथ हर प्रोजेक्ट, नो बडी सपोर्टेड हर आयडिया. तर ती तिच्या प्रोजेक्ट बाबत अनिश्चित होती. अनिश्चित होती म्हणजे काय होती? म्हणजे तिला माहिती नव्हतं की कसं करायचं म्हणून. त्यामुळे काय झालेलं आहे की कोणीही तिच्या कल्पनेला पाठिंबा दिला नाही. ओके, ती तिच्या प्रोजेक्ट बाबत अनिश्चित होती, म्हणून तिला तिच्या कल्पनेला जे आहे, तिच्या प्रोजेक्टच्या कल्पनेला कोणी सपोर्ट केलेला नाही, तिच्या आयडियाला कोणी सपोर्ट केलेला नाही, पाठिंबा दिलेला नाही, असं या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे आउट ऑन अ लिमला. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण पाहिलेले आहे, फारच इझी होते आज वन वर्ड सबस्टिट्यूशन. एकदा तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत वाचून घ्या, त्याची मराठीचे मीनिंग्स नोट डाऊन करत चला, दररोजचे वर्ड्स. तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.